नमस्कार. आज मी तुम्हाला मूग डाळ घालून शिराळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे. साधी, पौष्टिक आणि घरगुती चव असलेली. आता त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य: कढीपत्ता, मूग डाळ, लसूण आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. सर्वप्रथम शिराळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यांची सालं काढून घ्यायची. मधून चिरून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. शिराळ्याचे बारीक तुकडे केले की ती लवकर शिजतात. आता शिराळी आपली चिरून झालेली आहेत. आता गॅसवर पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. आता तेल चांगलं कडकडून तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालू. लगेच ठेचलेलं लसूण घालून घेऊ. आणि आता त्याच्यामध्ये आपण हिंग घालू. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालू. लगेच कढीपत्ता पण घालून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. आता लगेचच आपण त्याच्यामध्ये धुवलेली मूग डाळ घालून घेऊ. मी इथे मूग डाळ कच्ची धुवून घेतलेली आहे. इथे तुम्ही मूग डाळ थोडा वेळ भिजवून ठेवून घेऊ शकता. आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालू. थोडं पाणी घालायचंय, जास्त घालायचं नाही. मूग डाळ थोडी शिजवून घ्यायची आहे पाणी घालून. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू. आता मूग डाळीला चांगली उकळ आलेली आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. आता मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपण चिरलेले शिराळे घालून घेऊ आणि चांगलं एकजीव करून घेऊ ते. आता भाजी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. शिराळ्यांना पण पाणी सुटतं, त्यामुळे भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये. आता आपण शिजायला झाकण ठेवू. आता मधून आपण भाजी चेक करून घेऊ आणि जरा हलवून घेऊ. आणि परत एकदा आता झाकण ठेवू. आता भाजी आपली चांगली शिजली आहे.
मूग डाळ एकदम मस्त अख्खी शिजली आहे. शिराळा पण शिजलाय की चेक करून बघायचा. शिजलेला आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.